साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे। त्यामुळे या शहराच्या रोजचे प्रश्न आहेत मी पाहतोय। आमचा फुलाचा व्यापार आहे, मुस्लिम बांधव फुलं नेतात, रेल्वेने पाठवतात हैदराबादला, मुंबईला, त्यांचाही बिझनेस चांगला चालावा। आणि मुदखेडच्या फुलाचे हार एवढे मोठे पाहिल्यावर कळतं हार मुदखेडचाच आहे। नांदेडला जरी हार घातला मला कळतं हार मुदखेडचा आहे। त्यामुळे गावाची परंपरा आहे, फुलवाले आहेत, अत्तरवाले आहेत, गरीब माणसं आहेत, रस्त्यावर चहा विकणार आहे गरीब माणूस आमचा स्टेशनवर आहे। जुनं मला आठवतं एकेकाळी आमचे पिन्नलवार साहेब एके ठिकाणी रेल्वेमध्ये त्यांचा रेल्वे स्टेशनला स्टॉल असायचा, चहाचा स्टॉल। आणि शंकरराव चव्हाण ज्यावेळेस रेल्वेने जायचे देवगिरीला, मुंबईला जायचे, अजंठा एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, देवगिरी नव्हती पण अजंठा एक्सप्रेस होता, जायचे रेल्वेने, त्यावेळेस त्या मुदखेडला रेल्वे पकडली तर पिन्नलवारच्या स्टॉलवर जाऊन चहा प्यायचा योग अनेक वेळा त्यावेळेस आलेला आहे। त्यामुळे सगळी जुने म्हणजे आमचे कोलतेचे वडील सुद्धा त्या जमान्यात आम्ही पाहिलेला आहे। हा सगळा जुना प्रवास फार जवळून पाहिलेला आहे। मुदखेडच्या गेला 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी मला मुदखेडवासियांच्या एकंदरीत सगळ्या प्रश्नासंदर्भात खूप बारकाईने माहिती आहे। आणि आगामी काळामध्ये मुदखेडचे प्रश्न सोडवले काय राहिले ते करायचे आहे। एक प्रश्न जो सातत्याने माझ्यासमोर येतो ते घरकुलाची कामं अर्धवट आहेत, पैसे मिळाले नाही। मला माहिती आहे विषय, शासनाच्या गृहनिर्माण विभागाकडून ते काम हाती घेण्यात आलेलं आहे, ते पैसे अर्धवट मिळालेले आहेत, काही पैसे न मिळाल्यामुळे कामं अर्धवट राहिलेली आहेत याची मला जाणीव आहे। आणि आपण निश्चिंत राहा, येणाऱ्या काही या वर्षभरामध्ये तरी सरकार आपलं आल्यानंतर तुमचे पैसे दिल्याशिवाय मी राहणार नाही।